चिमणी ज्या टायमाला जन्माला येते बाबानं, आई बापाला खुशी होती बाबानं, आणि माझी चिमणी त्या लाडक्या जन्माला आल्याच्या नंतर बाबानं ते हाताचा पाना करते बाबाची आई, नेत्राचे दिवे करते बाबानं. जर कधी ते बाळ झोपेल असलं त्या झोळीला आणि जर रडला बाबानं तर त्या आईचे डोळे नाव उघडता त्या झोळीकडे हात जातो आणि आई ती झोळी लोटीती, बाळाला झोपा देते बाबानं. झोपेमध्ये अरे ती आई तर हाताचा पाळणा करून नेत्राचे दिवे करून लहानचं मोठं करते. आणि याचा वड हे लहान त्यावर माया रे,
लाडकी चिमणी 5 वर्षाची होती बाबा. 5 वर्षाच्या वयामध्ये येते. आणि त्या 5 वर्षाच्या वयामध्ये आल्याच्या नंतर काय होतं? त्या बापाच्या बोटाला धरती बाबाने हा. आणि पाठीवर दप्तर घेऊन ती लाडकी चिमणी शाळेला जाते. शाळेमध्ये जाते ना. अहो त्या लाडक्या चिमणीचं सांगावं कौतुक किती. कारण की ती चिमणी इतकी हुशार असती. बाबा मला शाळेला जायचं बरं का. आई मी शाळेला जाणार. अहो ती लाडकी चिमणी आई बाबाचं मन जिंकून ती शाळेला जाते. अहो शाळेला गेल्या त्यानंतर ती चिमणी जरा 8-9 वर्षाची होती. आई बाबाला पाणी देते. अरे तहान नसली तरी आई बाबा पाणी पिते त्या चिमणीच्या हातानं. आणि ज्या टायमाला ती चिमणी 10-12 वर्षाच्या वयात येते त्या टायमात आई बाबा जर कामाला गेले बाबानं तर ते चिमणी घरामधलं सारं काम करते बाबानं. झाडून घेणार, दिवा बत्ती करणार. जर आई बाबा कामावरून जर आले, आई अगं तू थकली असं कामावरून आली, अगं तुला मी चहा करून दे आई. ती लाडकी चिमणी आपल्या आईला चहा करून देते बाबा. आई किती थकवा द्या कामावरून, पण त्या चिमणीनं चहा दिली ना बाबा, आईचा थकवा निघून जातो बाबा. म्हणून त्या चिमणी बाप कामावरून जर आला, बाबा तुम्ही खूप दमले असते ना, तुमचे पाय दाबू बाबा. म्हणून बाबा तुम्हाला चहा करून देते. बाबा तुम्ही जेवण करा. अहो मुलगा कधीच म्हणणार नाही बाबा तुम्ही जेवले का नाही, पण ती लाडकी चिमणी बापाला विचारणार बाबा तुम्ही जेवून घ्या. आणि म्हणून ती मुलगी मॅट्रिक पास होती बाबा. आणि मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर सोयरा हायस्कूल विचारतो अहो तुमच्या मुलीचं लग्न करायचं का. अहो त्या बापाच्या हृदयातून काळीज निघून जाते. अहो आपली चिमणी आता लहान होती, कधी कळाली नाही मोठी झाली म्हणून. म्हणून जातो आणि आपल्या बायकोला विचारतो अरे आपल्या मुलीचं लग्न करावं लागतंय का. आपण 1 वर्षभर थांबला असतो. म्हणून जर स्थळ जर चांगलं आलं असलं तर आपण देऊन टाकू मुलगी. अहो तिथं फक्त जात बघवतात, त्या सोयरा कसा आहे, सासू खटा आहे, काही बघत नाही बाबानं. म्हणून काही चिमण्याला तरस पण होतो बाबानं. आणि त्या तरस एवढा बघून आई बापाच्या नावा करता मरमर करतात बाबानं. अरे लागली हळद निघाली वळद.
चिमणीवर जण बैल सतर घरी हे चिमणी माझी मायारी हे चिमणी माझी मायारी गणया पाणी कुत्र्याच्या पारी म्हणून त्या लाडक्या चिमणीचं अहो प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं की माझी चिमणी डॉक्टर व्हावा, माझी चिमणी शिक्षक व्हावा, माझी चिमणी वकील व्हावा. आणि आई बापाची आशा मोठी असते बाबानं. जर माझी मुलगी जर वकील झाली माझं नाव निघणार कोणाची मुलगी आहे म्हणून. जर माझी मुलगी जर डॉक्टर झाली तर माझं नाव निघणार. म्हणून काय सांगायला पाहिजे त्या लाडक्या चिमण्या इतक्यात मन लावून शिक्षक करतात बाबानं. टक्केवारी पास होतात आणि टक्केवारी पास झाल्याच्या नंतर आणि त्या लाडक्या चिमणी करतात त्या बापाची मन्याल फाटकी असू द्या पण तरी पण त्या चिमणीचं पूर्ण शाळेचं पूर्ण हे करणार बाबानं. स्वतःच्या जीवाला बन्याल नाही घेणार पण त्या चिमणी करता वही मी घेऊन देणार. म्हणून काय सांगायला पाहिजे बाबा तुम्हाला ज्या टायमाला हळद लागती आणि त्या टायमाला 5 सवसनी जमा हो हळद दळीतात बाबानं आणि ती आई त्या लाडक्या चिमणीचं बालपण आठवण येते बाबानं. आणि बालपण देण्यात आल्याच्या नंतर ती आई कसा रडते की आता मला माझी चिमणी सोडून जाणार आणि हे कळपातून निघून जाणार ती हरण. म्हणून सांगायला पाहिजे बाबाने ती लाडक्या चिमणीचं ज्या वेळेस नवरदेव मंडपापाशी येतो त्या टायमाला आईचे डोळे भरून येतात. आता एवढी माझी चिमणी निघून गेल्याच्या नंतर आता माझी मला चिमणी कुठं दिसणार. म्हणून सांगायला पाहिजे मंगळाष्टके चालू होती आणि ती आई त्या तुळशी वृंदावनावरती पाणी घालते. जसं त्या तुळशी वृंदावनावरती पाणी पडतं बाबानं तसं त्या आईच्या डोळ्यातून आसू गळते बाबानं. त्या प्रेमाचे आसू गळतात बाबानं. अहो तुम्हाला सांगितलं आई रडून दाखवणार पण बापाची माया कधी दिसली नाही बाबानं. बाप त्या लग्नाच्या मंडपाच्या पडद्याआड जाऊन बाजूला कसा रडतो बाबानं की म्हणजे मला चिमणी सोडून जाणार. त्या लाडक्या चिमणीचा जीव बाबाने लोकांच्या शावकाराकडे गेला असत सूर्यधाऱ्याकडे गेला आणि शावकाराकडून पैसे घेऊन त्या चिमणीच्या लाडक्या लग्न केलं. आणि तुम्हाला सगळं लग्न लागल्याच्या नंतर आणि या पहिल्या अंगणात भाऊ दरवाजात आणि तो भाऊ बहिणीला मागे परतून पाहिल्याच्या नंतर ताई म्हणून आवाज दिल्याच्या नंतर बाबानं एकूणाच्या गळ्यामध्ये पडून नसा नसा रडतात बाबानं की माझी ताई आज निघून चालली आहे. म्हणून काय सांगायला पाहिजे बाबानं ती चिमणी सासारी वाटे लागली होते बाबानं. आणि म्हणून
ज्या वेळेस लग्नाला चिमणी जाती माहेरी सासरी आणि सासरी गेल्याच्या नंतर बाबा परत मला येते ती चिमणी म्हणून सांगायला पाहिजे तुम्हाला की मला का मला मंत्र्यांनी म्हणून काय सांगायला पाहिजे तुम्हाला बाबांना आर्य मुलीच्या जाती